हाय गाईज, मी प्रतीक्षाच यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे आपली लिंबू मिरची। लागणारे साहित्य मिरच्या व लिंबू। चला तर मग प्रोसेसला सुरुवात करूया। मी छोट्याल्या मिरच्या घेतलेल्या ज्या की जास्त तिखट असतात, त्या तुम्ही कमी तिखट असलेल्या मिरच्याही घेऊ शकता। जसे की तळलेल्या मिरच्या आणतो तशा त्याही घेऊ शकतात, पण त्या जास्त चव नाही लागत त्याला। मिरची अशा पद्धतीने सगळी चिरून घेणार आहोत। ऑलमोस्ट आपल्या पूर्ण झालेले आहेत। आता आपण त्याची अर्धे म्हणजे 2 तुकडे करू शकतो। एका मिरचीची मोठी असली तर 2 तुकडे, छोटी असली तर चौथी असली तरीही चालेल। लिंबाचे फाकी 4 करायच्या, जास्त छोट्याला नाही करायचे आहेत। जशा पद्धतीने करते तशाच पद्धतीने करायचे आहेत। फोडी करणं झाले की त्याच्यामधल्या बारीक बिया असतात ते लगेच काढून टाकायचे, जेणे लिंबू मिरची खाताना कडू लागणार नाही, याच्यामुळे लगेच काढून टाकायचे आहे। चला तर मग पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया। कढाई ठेवली की त्याच्यावरती 2 चमचे तेल टाकायचं आहे व लगेच त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे। ती छानशी तडतड करायला लागली की त्याच्यावरतून लगेच मिरच्या टाकायच्या आहे। त्या छानशा परतत राहायच्या आहे स्लो गॅसवरती। फास्ट गॅस असल्या की नुसत्याच जळतात त्याच्यामुळे स्लो गॅस ठेवायचा आहे, कंटिन्यू हलत राहायचं आहे। मी जशा पद्धतीने परतीत आहे तशाच पद्धतीने परतायचे आहेत। कंटिन्यू हलत राहायचं आहे। ऑलमोस्ट आपली परतन झालेली आहे, बघू शकता तुम्ही, छानशी परतलेली आहे आपली मिरची। आपण लगेचच त्याच्यामध्ये लिंबू पिळणार आहोत। सगळे लिंबू एक एक करून पिळून रस काढून घ्यायचा आहे। तुम्ही तसंही टाकू शकता, तो अशा पद्धतीनेही टाकू शकतात। हे करून लिंबाचा रस टाकला की आपली मिरची छानशी शिजते व पाणी कमी टाकावं लागते। तो त्याच्यावरतून लगेच आपल्याला हळद टाकायची आहे। ती हळद व चवीनुसार मीठ शिल्लक टाकायचं आहे आपल्याला। सगळं एकदा मिश्रण हलवून घ्यायचं आहे व लगेच त्याच्यावरतून आपण ते लिंबू पिळून घेतलेले होते ते लिंबाच्या फोडी टाकायच्या आहेत व ते सगळं मिश्रण एकत्र करून हलवत राहायचं आहे। व आपल्याला लगेच 3 ते 4 चमचे छोट्या चमच्याने पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपली वाफळण पण आणि शिजायलाही मदत होईल पाण्याने। सगळं मिश्रण परतलं की आपण त्याच्यावरती 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवणार आहोत, ते वाफळून देणार आहेत। 2-4 मिनिटं झाले की आपल्याला झाकण उघडून बघायचं आहे व हलवत राहायचं आहे। परत
5 मिनिटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत व वाफळून देणार आहोत. चला तर मग आपली लिंबू मिरची तयार होण्याच्याच मार्गावरती आहे. थोड्याच वेळामध्ये लगेच तयार होईल आपली लिंबू मिरची. आपली लिंबू मिरची तयार आहे. बघा किती सुंदर कलर आलेला आहे व लिंबूही छानसं शिजलेला आहे व मिरचीही छानशी शिजलेली आहे. लगेचच ताटात घेऊया आपण जेवायसोबत, भातासोबत व वरणासोबत अति सुंदर लागते ती. कशासोबतही खाऊ शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा.